सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गाणगा भुवना राहिले संगमा गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ नारायण पर्यसी महावरद स्थानसे अमरजा नदी संगम थोर संगम आला भीमा तीर प्रयाग समान असे थोर अष्टतीर्थे असती तेथे. श्री गुरु महाराज नृसिंह सरस्वती गाणगा भुवन या ठिकाणी आलेले आहेत. गाणगापूर म्हणजे ही तपोभूमी आहे. भगवान परशुरामाने या ठिकाणी महायज्ञ केला होता आणि त्या यज्ञामधून जी रक्षा निर्माण झाली त्याने भस्माचा डोंगर निर्माण झाला. याच ठिकाणी पवित्र अशा दोन नद्या आहे, भीमा एक आणि दुसरी अमरजा. या दोन नद्यांचा संगम आहे. अशा ठिकाणी श्री गुरु महाराज त्या संगमावर गुप्त रूपाने वास्तव्य करू लागले. परंतु श्री गुरूंची प्रचिती यायला जास्त वेळ लागत नाही. श्री गुरु महाराज मुक्कामाला संगमावर राहत होते, परंतु भिक्षा मागण्यासाठी ते गावामध्ये येत होते. त्या गावामध्ये एक 18 विश्व दारिद्र्य असलेला एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होती. आणि काही गर्भश्रीमंत सुद्धा ब्राह्मण राहत होते की ज्यांच्यावर राजाची कृपा होती. राजाने काही ब्राह्मणांना काही जमिनी दान दिल्या होत्या आणि त्यावर ते गर्भश्रीमंत झाले होते. श्री गुरु महाराज त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला येत असे. गावातील बाकीचे जे श्रीमंत ब्राह्मण आहे ते श्रीमंत ब्राह्मण काय म्हणू लागले, हा यतीश्वर खरोखर मूर्ख आहे. त्या फकीराकडं त्या भिकारी ब्राह्मणाकडं काय भिक्षा भेटल तुम्हाला? अहो आमच्याकडे भिक्षा मागायला यायचं, तुम्हाला आम्ही मिष्टान्न खाऊ घातले असते. असं एकमेकांमध्ये ते चर्चा करीत होते. परंतु श्री गुरु हा भावाचा भुकेला आहे. ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्णाने शिष्टाई करण्यासाठी गेलेल्या दुर्योधनाचे 56 भोग नाकारले आणि विदुराच्या घरी कन्या खाल्ल्या, त्याप्रमाणे श्री गुरु महाराज नित्य नेमाने त्या गरीब परंतु सत्वशील आचरणशील चरित्रवान अशा त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी जात होते. म्हणूनच भक्तवत्सल श्री गुरु त्यांच्याकडे नित्य नेमाने भिक्षेसाठी जात होते. आणि एक दिवस काय झालं, त्या घरी ब्राह्मण नव्हता. ब्राह्मण भिक्षेसाठी गावात गेला होता. त्या स्त्रीच्या घरी त्या ब्राह्मणाच्या घरी एक म्हैस होती आणि ती वांज म्हैस होती. तिने कधीही पोटुशी झाली नाही, तिने कधी दूध दिलं नाही आणि आता ती वयस्कर झाली होती. त्या ब्राह्मणाने तिचा उपयोग नदीमधील माती वाहून नेण्यासाठी करत होता आणि आता ती एका ठिकाणी तिला बांधलं होतं. श्री गुरु महाराजांची नजर त्या म्हशीवर गेली. त्या ब्राह्मण स्त्रीच्या दारामध्ये आले आणि आदेश ठोकला, अलक ठोकला, अलक निरंजन, ओम भवतु भिक्षाम देहि. ब्राह्मण स्त्री बाहेर आली, म्हणती, महाराज हे यतीश्वरा, माझे पती गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेलेले आहेत आणि काही वेळानंतर भिक्षा घेऊन येणार आहे, तोपर्यंत आपण विश्राम करा. तुझ्या पतीची मला वाट पाहायला का लावते? अरे तुझ्या दारामध्ये जर म्हैस असताना तिचं दूध काढून दे ना. महाराज तुम्हाला काय सांगू, ही म्हैस कधी पोटूशी राहिली नाही. ही वांज म्हैस आहे. आता तिचे दात पण पडले आहे आणि तिचा वापर आम्ही नदीवरील माती न्यान करण्यासाठी केला. त्यातून जे 2 रुपये भेटायचे त्यामध्ये आमच्या घराची गुजराण व्हायची. खोटं बोलू नको आमच्याशी. मला तुझे म्हणणे पटत नाही. तू आमच्याशी खोटं बोलत आहे. जा त्या म्हशीचं दूध आणून दे. आणि श्री गुरूंच्या वचनाचं उल्लंघन करण्याचं सामर्थ्य त्या स्त्रीमध्ये नव्हतं. तिने घरातून एक भांड घेतलं, त्यामध्ये पाणी घेतलं,
म्हशीचे जे आचळ आहे ते पाण्याने धुतले, शुद्ध धुतले आणि श्री गुरूंकडे पाहून विचार करू लागले, यतेश्वरांनी काय आदेश दिलाय हा. पण तरी श्री गुरूंच्या आदेशाप्रमाणे आपण दूध काढावे म्हणून त्या स्तनाचं ती दूध काढू लागली आणि त्या ठिकाणी विलक्षण अशी श्री गुरूंची लीला चमत्कार घडला. ती वाज म्हैस श्री गुरूंच्या कृपेने दूध देऊ लागली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. का ग दूध निघतंय ना? हो महाराज हो. तुझ्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू दाटून आले की आतापर्यंत कधीही या म्हशीने कधी दूध दिलं नाही आणि पोटूची नसताना ही म्हैस दूध देऊ राहिली म्हणजे हा विलक्षण असा चमत्कार आहे. बादली भर दूध काढलं. जा ते दूध तापायला ठेव. आणि श्री गुरूंच्या आदेशाप्रमाणे त्यातील तवलीभर दूध तापायला ठेवलं आणि ते गरम करून श्री गुरु महाराजांना त्याची दीक्षा वाढली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली शिरभरण. केले गुरुनाथे प्राशन अति संतोषे करुणिया. संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती. तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर. पुत्र पौत्री स्त्रियायुक्त तुम्ही नांदाल निश्चित. म्हणून निघाले त्वरित संगमस्थानी आपुले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अशी आहे श्री गुरूंची लीला. महाराजांनी दूध प्राशन केलं. दुधाची भिक्षा स्वीकार केली. साऱ्या गावामध्ये श्री गुरूंच्या त्या लीलेची, अनुपम्य अशा लीलेची, त्या चमत्काराची चर्चा होऊ लागली. आणि ही चर्चा बोलता बोलता राजापर्यंत आली. राजा सुद्धा श्री गुरूंच्या दर्शनासाठी आलेला आहे. राजा आणि सर्व त्याचं जे कुटुंब आहे ते श्री गुरूंना त्यांनी वंदन केलं, त्यांचं दर्शन घेतलं. आणि राजा श्री गुरूंना म्हणतात, महाराज यतीश्वरा तुमचा जन्म सर्व जनांच्या कल्याणासाठी झालेला आहे, भक्तांच्या उद्धारासाठी झालेला आहे. आणि तुम्ही या ठिकाणी निर्जन अशा संगमावर या ठिकाणी काय वास्तव्य करतात. तर मी तुम्हाला विनंती करतो, जगाच्या उद्धारासाठी, सर्व दिनदुबळ्यांच्या उद्धारासाठी तुम्ही गाणगापूर येथे तुम्ही वास्तव्यास राहावे. मी तुम्हाला एक मठ बांधून देतो. आणि जगाच्या कल्याणासाठी आता प्रकट होण्याची ही योग्य वेळ आलेली आहे. म्हणून श्री गुरूंनी त्यांना अनुमती दिली. सुंदर असा श्री गुरूंसाठी गाणगापूर या ठिकाणी गावामध्ये त्या राजाने महाराजांना मठ बांधला आणि पालखीच्या मेण्यामध्ये बसवलं. आणि पालखीच्या मेण्यात बसून संगमावरून श्री गुरूंची पालखी निघालेली आहे गाणगापुराच्या त्या गावाच्या दिशेने. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान. आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी. झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो म्हणा म्हणा सर्वांनी म्हणा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरु महाराजांची पालखी संगमावरून गावाच्या दिशेने निघालेली आहे. आणि गावाच्या पश्चिम दिशेला एक पिंपळाचा वृक्ष आहे.
त्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत होता. श्री गुरूंची पालखी त्या पिंपळाच्या वृक्षापाशी आलेली आहे आणि श्री गुरूंची कृपादृष्टी फक्त त्या ब्रह्मराक्षसावर पडली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु महाराजांची पालखी गाणगापुराच्या त्या गावाच्या दिशेने आलेली आहे. गावाच्या पश्चिम दिशेला एक पिंपळाचा वृक्ष आहे आणि त्या पिंपळाच्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षस ब्रह्मसंबंध राहत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना तो बाधत होता. त्याच्यावर प्रभाव व्हायचा, हावी व्हायचा आणि आपल्या भोग भोगायचा. अशा अनेक वर्ष त्यांनी भोग भोगले. श्री गुरूंची पालखी त्या पिंपळाच्या वृक्षापाशी आली आणि श्री गुरूंनी फक्त त्याच्यावर कृपादृष्टी टाकली. तो त्याचे जन्म जन्मांतरीचे जे पातक आहे ते पातक नष्ट झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो मनुष्य रूपामध्ये त्या झाडावरून त्या फांदीवरून खाली उतरलेला आहे आणि श्री गुरूंच्या चरणी त्यांनी साष्टांग दंडवत घातलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्याच्या डोळ्यामधून आनंदाश्रू दाटतायत. श्री गुरूंच्या समोर हात जोडून तो उभा राहिला. गुरुवर, हे गुरुराया, अहो तुमच्या फक्त कृपादृष्टीने तुम्ही फक्त माझ्याकडे पाहिलं तर माझे जन्म जन्मांतरीचे दोष नष्ट झाले. आता माझा उद्धार करा. या भोग योनीतून, या ब्रह्म राक्षस योनीतून माझा उद्धार करा. श्री गुरूंनी हात वरती केला आणि त्याला आशीर्वाद देताच तो त्या ठिकाणी मुक्त झाला, त्या येवणीतून मुक्त झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे श्री गुरु महाराज गावामध्ये आले आणि गाणगापूर या ठिकाणी मठामध्ये वास्तव्य करू लागले. परंतु नित्य नेमाने ते संगमावर स्नानाला जात तिथं अनुष्ठानादी व्रत करत असे. असा नित्यक्रम त्यांचा चालू होता. नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी. विस्तारोनी आम्हासी निरोपावी दातारा. शिष्य वचन परिसोनी सांगता झाला सिद्ध मुनी. ऐकता तू वत्सा नाम करणे गुरुचरित्र अभिनव. ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी स्थानी. निंदा करी सर्वजने दांभिक संन्यासी म्हणूनी. ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनीचे ओळखती. नराधिपासी सांगती निंदा करीतो म्हणूनी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु महाराज गाणगापूर या भूमी राहत असताना, वास्तव्यात असताना त्या ठिकाणी एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे कुमसी आणि या कुमसी गावी त्रिविक्रम भारती नावाचा एक भक्त, एक भगवान श्री नरहरी रायाचा किंवा नारायणाचा एक भक्त राहत होता. श्री नरसिंह स्वामींची तो नित्य नेमाने मानस पूजा करीत असे. परम भक्त होता आणि एकदा त्याने नरसिंह सरस्वतींना श्री गुरु रायाला पालखीमध्ये जाताना पाहिले आणि तो त्यांची निंदा करू लागला. अरे, संन्यास धर्माला असं पालखीमध्ये मिरवणं शोभतं का? याला संन्यासी म्हणावं का? अहो, संन्यासी विरक्त असावा. संन्यासाला मठ कशाला हवा? संन्यासाला पालखी कशाला हवी? संन्यासाला असा थाटमाट कशाला हवा? अशी नाना तऱ्हेची तो निंदा हा त्रिविक्रम भारती करत होता. परंतु तो परम भक्त असल्या कारणाने गुरु महाराजांनी त्याला ओळखलं. राजाला आदेश दिला की आम्ही आता कुमसी गावामध्ये जाणार आहोत. श्री गुरूंची जी पालखी आहे ती पालखी कुमसी गावाच्या दिशेने निघाली. तो त्या समयी हा जो त्रिविक्रम भारती आहे, त्रिविक्रम भारती स्वामींची म्हणजे नरसिंह स्वामींची पूजा करत होता. नरसिंह स्वामी म्हणजे भगवान महाविष्णूच्या दशावतारापैकी एक अवतार की ज्याचं मुख हे सिंहाचं आहे आणि सर्व शरीर हे मनुष्याचं आहे. आणि मानस पूजा करीत असताना त्याच्या चित्तामध्ये आज न जाणे भगवंत परमात्म्याचं जे रूप आहे ते रूप त्याला दिसत नाही. त्याला असं वाटलं की माझ्याकडून काहीतरी चुकलं की काय, म्हणून तो वारंवार डोळे उघडायचा आणि समोर असलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या समोर हात जोडून प्रार्थना करायचा की हे भगवंता, हे नरसिंह राया, माझं काही चुकतंय का? चुकत असलं तर मला क्षमा कर
मला मार्गदर्शन कर, असं वारंवार त्या ठिकाणी विनंती करत होता. आणि गाणगापुरावरून निघालेली जी नरसिंह सरस्वतींची गुरुरायांची पालखी आहे ती कुमसी गावाच्या दिशेमध्ये आलेली आहे. गावामध्ये ती पालखी आलेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रत्नांची आरास साज मखमली, त्यावरी सुगंधी फुले गोड बोली. रत्नांची आरास झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु महाराजांची पालखी कुमसी गावामध्ये आली. सर्व सेवेकरी श्री गुरु महाराजांबरोबर कुमसी गावात आले. आणि हा जो त्रिविक्रम भारती आहे, त्रिविक्रम भारती बऱ्याच वेळापासून नरसिंह स्वामींची मानसपूजा करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याच्या चित्ताच्या समोर आपल्या परम इष्ट दैवताचं जे रूप आहे ते न जाणे आज काही दिसत नव्हतं. आणि बाहेर काहीतरी गडबड चालू आहे म्हणून तो घराच्या बाहेर आला. तो पाहतो गुरुराया पालखीमध्ये कुमसी गावामध्ये त्यालाच भेटण्यासाठी आले होते. आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांचे जे सेवक आहेत, त्यांचे शिष्य आहेत, ते शिष्य या त्रिविक्रम भारतीला नरसिंह रूपामध्ये दिसू लागले. म्हणजे प्रत्येकाचं मुख हे शिवाचं आणि सगळं धड हे मनुष्याचं. अशा प्रकारे जिकडं तिकडं नरसिंहच नरसिंह स्वामी दिसायला लागले. आणि आतमध्ये साक्षात गुरुराया आपल्या पालखीमध्ये दिसतायत. पाहिलं आणि त्याला त्याची चूक समजली की आज मला मानसपूजेमध्ये श्री गुरुरायांचं रूप दिसत नव्हतं. म्हणजे मी यांची निंदा करत होतो, यांना दांभिक म्हणून त्यांची अवहेलना करत होतो, त्याच कारणाने आज मला त्यांचं रूप दिसत नव्हतं. आणि त्यांनी गुरुरायाच्या समोर लोटांगण घातलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरूंना मनुष्य म्हणून समजण्याची चूक कधीही करू नये. श्री गुरु महाराज पालखीमधून खाली उतरले. आणि त्रिविक्रम भारतीच्या घरामध्ये ते आलेले आहेत. हे त्रिविक्रम भारती, तुझ्याकडून खूप मोठी चूक होत होती. तुझा खूप मोठा अपराध तुझ्या हातून घडत होता. परनिंदा सर्वात मोठं पाप आहे. निंदा सर्वात मोठं पाप आहे. अहो, निंदा ऐकायला गोड वाटते, निंदा करायला गोड वाटते, दुसऱ्याला नावं ठेवायला गोड वाटतं, दुसऱ्याला नावं ठेवलेलं ऐकायला गोड वाटतं. परंतु आपण जे सत्कर्म करतो, आपण जे चांगले कर्म करतो, ही जी निंदा आहे ती निंदा त्या सत्कर्माचं मातीमोल करते. निंदा से चतुराई घटे, घटे रूप और ज्ञान. निंदा करणारी व्यक्ती तिचं अधोगती निरंतर होत राहते, निरंतर अधोगती होत राहते. आणि
ती मती भ्रष्ट होते. निंदा से चतुराई घटे, घटे रूप और ज्ञान, निंदा बडी अभागिनी, निंदा चिता समान. तुझ्या हातून खूप मोठा पाप घडत होतं. तू साधू संन्याशाची निंदा करतोय. अरे बाळ, अरे जगाच्या कल्याणासाठी आम्ही गावामध्ये आलेलो आहे. आणि आम्ही जरी समजा राजयोगी असलो तरी आमचं चित्त या योगामध्ये किंवा या राजभोगामध्ये गुंतलेलं नाही. आम्ही विरक्त आहोत. नाथा तुमचा राजयोग परी विरक्त त्याविषयी, श्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथे परीक्षले समयी. श्री गुरु महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म आहे हे ज्यावेळेस त्रिविक्रम भारतीला समजलं, त्यावेळेस श्री गुरूंना, गुरुरायांना त्यांनी आपलं गुरु म्हणून स्वीकार केला. श्री गुरु महाराजांनी त्रिविक्रम भारतीला आपलं शिष्यत्व दिलं, अनुग्रह दिला. आणि त्याच्या मस्तकावर ज्या वेळेस आपला हात ठेवला त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. आणि त्याला सर्वत्र नरसिंह नरसिंह दिसायला लागला, सर्वत्र नारायण दिसायला लागला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हा परमात्मा सर्वत्र विराजमान आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी हा सर्वत्र आहे. परंतु त्याची अनुभूती घेण्यासाठी गुरुकृपा लागते. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत परमात्मा समजत नाही, परमात्म्याची अनुभूती येत नाही. अहो, प्रत्येकामध्ये परमात्मा आहे, कणाकणामध्ये परमात्मा आहे, प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वर आहे. त्या भगवंताने वेगवेगळी अशी जीवसृष्टी निर्माण केली. हा मायेचा पसारा रचला. वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या बुद्धीचे असे मनुष्य निर्माण केले. कोणाला बुद्धी दिली, कोणाला रूप दिलं, कोणाला स्वरूप दिलं, काहींना भक्ती दिली. प्रत्येकाला काही ना काही तो वाटत गेला. असा परमात्मा आहे. तो परमात्मा पांडुरंग, तो विठ्ठल, तो या सृष्टीचा चालक, मालक आणि पालक आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्याचा का मातीला आकार, कला तो वेडा कुंभार, तो वेडा कुंभार. इकडून या. हा परमात्मा आपल्या सर्वांचा पालन पोषण करतो. अहो, प्रत्येकाची काळजी वाहतो. तो कोणालाही उपाशी ठेवत नाही. या परमात्म्याने पशूंना, पक्ष्यांना चोच दिली, आपल्या सर्वांना पोट दिलं. तो सर्वांचं उदरभरण करतो. त्याच्या कृपेने शेतामध्ये धान्य निर्माण होतं, पीक येतं. आणि आपल्या सर्वांना
सर्वांचा तो संभाळ करतो असा परमात्मा आज या जगाचा पालन करता आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परंतु त्या परमात्म्याचं स्वरूप समजून घेण्यासाठी गुरुची कृपा आवश्यक लागते. आणि गुरुरायांचा स्पर्श होताच त्रिविक्रम भारतीला सर्वत्र नारायण दिसायला लागलेले आहेत, सर्वत्र नरसिंह स्वामी दिसायला लागलेले आहेत. आणि तो आपल्या श्री गुरूंना शरण गेला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे या त्रिविक्रम भारतीला श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी विश्वरूप दाखवलं. जिकडं तिकडं नारायणच नारायण. ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार, येरा दिसत असे नर तेची अज्ञानी प्रत्यक्ष. आणि श्री गुरु नृसिंह सरस्वतींना जे मनुष्य म्हणतील, जे नर म्हणतील ते अज्ञानी आहेत असं सिद्ध महामुनी म्हणतात. तया त्रिविक्रम भारतीशी दाविले रूप प्रत्यक्षी, पुढे कथा वर्तली कैसे निरोपावी दातारा. सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला, सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे. समस्त लीला सांगता विस्तार होईल बहुकथा, या कारणे क्वचिता निरोपित असे बाळका. हे वत्सा, मी तुला श्री गुरूंची पुढील लीला सांगतो. विदुर नगरीचा यवन राजा क्रूर प्राणहिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष करणारा होता. तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडून आणायचा. त्याला वेदांवर, उपनिषदांवर, पुराणांवर चर्चा ऐकायला आवडायची. आणि तो काय करायचा, मग या गावातले 2 ब्राह्मण बोलवायचा, त्या गावातले 2 ब्राह्मण बोलवायचा आणि त्यांची चर्चा घडवायचा. त्या चर्चेमध्ये जे ज्ञान त्याला भेटत होतं ते ज्ञान तो घेत असे. त्यामध्ये त्यांना आनंद होत होता. परंतु ब्राह्मणांची तो निंदा करायचा, हिंदू धर्माचा, सनातन धर्माचा तो द्वेष करायचा, परंतु ज्ञान अर्जन करायचा. आणि त्यांना बक्षीस देऊन सुद्धा त्यांचा सन्मान करायचा. असा विचित्र असा तो यवन म्हणजे मुस्लिम राजा त्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी काशी क्षेत्रावरून 2 ब्राह्मण आले आणि आपल्या ज्ञानाचा प्रचंड असा अहंकार त्यांना होता. अत्यंत घमेंडी होते. 3 वेदांचं ज्ञान त्यांना होतं. आणि त्या ठिकाणी त्या राज दरबारात आलेले आहेत. राजाला ते म्हणतायत की आम्ही 3 वेदांचं अध्ययन करतोय आणि आम्हाला कोणी वादविवाद किंवा चर्चेमध्ये कोणी परास्त करू शकतो का? असेल तर आमच्या समोर आणा, आमची अशी इच्छा आहे. राजाने सर्व गावामध्ये दवंडी पेटवली की जो कोणी या 2 ब्राह्मणांना वादविवाद स्पर्धेमध्ये किंवा चर्चेमध्ये, ज्ञान चर्चेमध्ये परास्त करेल, पराभूत करेल, त्याला उचित असं बक्षीस दिलं जाईल. राजा मुस्लिम आहे आणि गावामध्ये बरेचसे ब्राह्मण लोक त्या ठिकाणी आले, परंतु अनेक ब्राह्मण लोकांचा त्यांनी पराभव केला. राजाला खात्री पटली की हे खूप महाज्ञानी आहे, परंतु ज्ञानाचा त्यांना अहंकार होता. आणि ज्ञानाला जर अहंकाराची जर समजा झालर लागली तर ज्ञानाचं अधपतन व्हायला वेळ लागत नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. राजाने त्यांना आपल्या राज दरबारातील मुख्य पुरोहित म्हणून घोषित केलं. त्यांना तसं पत्रक दिलं आणि राज दरबाराच्या दरबारामध्ये ते सर्व सेनापतींबरोबर ते बसू लागले. आणि राज दरबारामध्ये राजा प्रत्येक निर्णय त्यांना विचारून घेत होता. आता हे जे 2 ब्राह्मण आहेत, या 2 ब्राह्मणांनी राजाला विनंती केली, महाराज आम्हाला तुम्ही एका जागेवर बसवलंय, आम्ही महाज्ञानी आहोत, 3 वेदाचे ज्ञाते आहोत, मग आमचं ज्ञान काय करायचं? आम्हाला भारतभर हिंडायची किंवा भारतभर जायची आज्ञा द्या आणि असं ताम्रपत्र द्या की जो कोणी आमच्याशी चर्चा करणार नाही त्यांनी आम्हाला पराभूत पत्र आम्हाला लिहून द्यावं. राजा सुद्धा असाच होता, तामसी तमोगुणी राजा होता. त्यामुळे त्याला ते विचार पटले. म्हणले ठीक आहे. त्या पद्धतीने राजपत्र त्यांना लिहून दिलं आणि जिकडं तिकडं जाऊन
अख्ख्या भारतात ते फिरू लागले. जे कोणी ब्राह्मण महाज्ञानी होते, वेद अध्ययन करणारे होते, उपनिषदाचं अध्ययन करणारे होते, त्या प्रत्येकाबरोबर वादविवाद करून त्यांना त्या वादविवाद युद्धामध्ये, वाक युद्धामध्ये परास्त करून त्यांच्याकडून जयपत्र लिहून आणले आणि असे ढिगाऱ्याचे ढिगारे ते आपल्या बरोबर घेऊन चालले होते. आणि कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती बरोबर, की ज्याचं आपण आता चरित्र चिंतन केलंय, त्या त्रिविक्रम भारतीवर भारतीच्या गावामध्ये आले. गावात चर्चा केली की या गावामध्ये असा कोणी महाज्ञानी आहे का की जो वेदांचं ज्ञान जाणतो, त्यांच्याबरोबर आम्हाला चर्चा करायची. तो त्या समय गावामध्ये त्याला समजलं की या गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक महाविद्वान ब्राह्मण राहतो आणि हे दोन ब्राह्मण त्याच्या घरी चर्चेसाठी आलेले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिविक्रम भारतीच्या समोर आले, म्हणतात की हे त्रिविक्रम भारती, आम्हाला तुझ्या बरोबर चर्चा करायची आहे. त्रिविक्रम भारती परमप्रिय असा गुरुभक्त होता. गुरुकृपा त्याला प्राप्त झाली होती आणि ज्याला गुरुकृपा प्राप्त झाली तो अशा फंद्यामध्ये पडत नाही, अशा भानगडीत तो पडत नाही. जय विजय, जय पराभव याच्या पलीकडे आनंद आहे, याच्या पलीकडे परमार्थ आहे. जिथं विजय आहे, जिथं पराभव आहे, तिथं सुख आहे, तिथं दुःख आहे. जो विजयी झाला त्याला सुख प्राप्त होतं, जो पराभूत झाला त्याला दुःख प्राप्त होतं. म्हणजे एका गोष्टीत एकाचा विजय आहे तर दुसऱ्याचा पराभव आहे, आणि जिथं एकाचा ज्याचा विजय आहे त्याचं सुख आहे आणि दुसऱ्याचं दुःख आहे. परंतु जिथं सुख आणि दुःख नष्ट होतं किंवा जे समप्रमाणात आहे त्या ठिकाणी परमार्थ असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिविक्रम भारती म्हणतोय की हे महाराजा, आपण महाज्ञानी आहात आणि तुमच्या समोर मी मतिहीन आहे. माझी एवढी बुद्धी नाही, एवढी पात्रता नाही की मी तुमच्याशी चर्चा करू शकेल. जर तसं असेल तर जयपत्र आम्हाला लिहून दे. तू आमच्या बरोबर पराभूत झाला असं जयपत्र लिहून दे. जयपत्र लिहिणं हे नाही लिहिणार मी. त्या दोघांना वारंवार तो सांगत होता, परंतु ते ऐकायचं त्यांना काही गणस्थितीमध्ये नव्हते. त्यांच्या बुद्धीवर अहंकाराचा पगडा भरला होता. ज्ञानाचा अहंकार त्यांना अधोगतीकडे घेऊन चालला होता. त्रिविक्रम भारती म्हणतोय, महाराज मी मतिहीन आहे, परंतु माझे गुरु जे आहेत ते महाज्ञानी आहेत. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला चला. ठीक आहे, कोण आहे गुरु तुझे? माझे गुरु गाणगापूर या ठिकाणी सध्या वास्तव्य करतात. त्यांचे नाव आहे श्री नृसिंह सरस्वती. आणि त्रिविक्रम भारती आणि हे दोन ज्ञानाने अहंकाराने अंध झालेले हे जे ब्राह्मण आहेत, हे तिघे जण गाणगापुराच्या दिशेने निघालेले आहेत. आणि श्री गुरूंच्या समोर हे तिघे जण आले. त्रिविक्रम भारतीने आपल्या गुरूंना अष्टांग दंडवत घातलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्रिविक्रम भारतीने श्री गुरूंना सर्व परिस्थिती सांगितली की हे 3 वेदांचे अध्ययन करते आहेत, महाज्ञानी आहेत, आणि त्यांच्याकडं साऱ्या भारतामध्ये जे महाज्ञानी होते त्यांच्याकडून ताम्रपत्र जयपत्र घेऊन आलेले ते, त्यांना पराभूत करून. माझ्याशी वाकयुद्ध करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु माझी पात्रता नाही, मी असं त्यांना सांगितलं आणि त्यांना तुमच्यापाशी घेऊन आलो. तुम्ही त्यांना युक्तिप्रयुक्ती करून परमार्थाच्या 2 गोष्टी समजून सांगा. श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या ते समोर आले. श्री गुरु म्हणती, ब्राह्मणासी नका भ्रमू युक्तीसी,
वेदांत न कळे ब्राह्मयासी अनंत वेद असती. वेद व्यासा सारिखे मुनी नारायण अवतरुणी वेद व्यक्त करुणी व्यास नाम पावला. तेनेही नाही पूर्ण केले साधारण सांगितले. शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा. शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे. ऐका प्रथम पहिलं दुजा वैशापायन निका. तिसरा नामे जैमिनी. चौथा सुमंतु शिष्य करीन म्हणे विद्याभ्यास. त्यासी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. हे ब्राह्मणांनो, आपल्या ज्ञानावर विद्वत्तेवर एवढा अहंकार चांगला नाही. वेद अनंत आहे. भगवान विष्णूचा जो व्यास अवतार आहे, त्या अवताराने त्या व्यास मुनींनी या वेदांची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नाहीत. वेदव्यास यांची 4 मुख्य शिष्य होती. त्यामध्ये पहिले आहेत पैल ऋषी, दुसरे वंशपायन ऋषी, तिसरे जैमिनी ऋषी आणि चौथे सुमंत ऋषी. अशा या 4 ऋषींना वेदव्यासांनी एक एक वेद दिलेला आहे. या 4 वेदांचं अध्ययन कोणीही करू शकत नाही. आता तुम्हाला वेद कसे निर्माण झाले ते मी सांगतो. पूर्वी भारद्वाज नावाचे ऋषी होऊन गेले. ते वेदांचं अध्ययन करीत होते, परंतु अपेक्षित अशी प्रगती होईना, त्यांची साधना सफल होईना, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. अतिशय कठीण तपश्चर्याच्या फलस्वरूप ब्रह्मदेव भारद्वाज ऋषींच्या समोर प्रकट झाले. भारद्वाज ऋषींनी त्यांना वंदन केलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि तपश्चर्याच्या फलस्वरूपून वरदान मागितले की मला ब्रह्मचर्याचे पालन करून सर्व वेदांचं अध्ययन करायचं आहे. तेव्हा ब्रह्मदेव भारद्वाज ऋषी मुनींना म्हणतायत की हे भारद्वाज मुनी, वेद किती आहे, वेदांचं ज्ञान किती आहे, याचं आकलन मी सुद्धा करू शकत नाही. ब्रह्मदेव त्यांना सांगतायत. त्यामुळं सर्व साधकांनी विद्यार्थी रूपामध्ये राहून आपल्या योग्यतेनुसार, आपल्या पात्रतेनुसार या वेदांचा अभ्यास करावा आणि त्यांचं चिंतन करावं. तेव्हा ब्रह्मदेवाने वेदज्ञानाच्या 3 राशी पर्वत भारद्वाज मुनींना दाखवला. असे डोंगर दाखवले 3 ब्रह्मदेवाने, आणि त्यामधील फक्त 1 मूठ वेद घेऊन त्या भारद्वाज ऋषींच्या हातामध्ये दिला. म्हणजे वेद किती आहेत? 3 पर्वतापैकी 1 मूठ दिला फक्त ब्रह्मदेवाने भारद्वाज ऋषींच्या हातामध्ये. त्या 1 मूठ वेदामध्ये त्याचे भारद्वाज ऋषींनी 4 भाग केले, आणि ते झालं 4 वेद: ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. आणि हेच वेद व्यास मुनींनी आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले. पहिलं मुलींना ऋग्वेद सांगितला, वंशपायन याला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेद सांगितला आणि सुमंताला अथर्ववेद सांगितला. असे 4 वेद 4 शिष्यांना देऊन व्यास मुनी वेद ज्ञाते झालेले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्या वेदांचे ध्यान सांगितलं. प्रत्येक वेदांचं ध्यान करण्याची पद्धती वेगळी आहे. प्रत्येक वेदांचं वर्ण वेगळं आहे. प्रत्येक वेदांचं गोत्र वेगळं आहे. प्रत्येक वेदांची देवता वेगळी आहे. छंद वेगळे आहे. स्वरूप वेगळे आहे. उपवेद वेगळे आहेत. भेद, शाखा याचं विस्तृत विवेचन व्यास ऋषींनी आपल्या 4 शिष्यांना सांगितलं आहे. श्री गुरूंच्या मुखातून वेदाबद्दल ही माहिती ऐकताना ते 2 गर्विष्ठ ब्राह्मण थक्क होऊन झाले. अरे, आम्ही ही बातमी आम्ही हे कधीही ऐकलं नाही, जे महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं. पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होती. हे अहंकारी ब्राह्मणांनो, त्या आचरणाने वागत होती, आणि ते सत्व आहे ते कलियुगामध्ये आता काय झालंय, लोप पावलेलं आहे. त्यामुळं देवतांची जी शक्ती आहे, ती शक्ती सामर्थ्य कलियुगामध्ये प्रभावहीन झालं. पहिले हे जग साऱ्या देवदेवतांच्या अधीन राहायचं,
देवदेवता मंत्रांच्या अधीन होती आणि मंत्र हे ब्राह्मणांच्या अधीन होते. एवढं ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व होतं. परंतु ब्राह्मण आता मतिहीन झाले, आचारहीन झाले, विचारहीन झाले, चरित्रहीन झाले. त्यामुळं आता त्यांनी त्यांचं सामर्थ्य, त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे. देवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च दैवतम ते मंत्रा ब्राह्मणाधीनम ब्राह्मणो मम दैवतम. अपात्र ज्ञाती पुढे पैसे घेऊन ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत. ब्राह्मणांनी वेदांवर चर्चा करणं अनुचित आहे. वेदज्ञानाचा अहंकार करणं सुद्धा अनुचित आहे. त्याने अधोगती होते. अशा प्रकारे सर्व वेदांचं ज्ञान या दोन अहंकारी ब्राह्मणांना श्री गुरु सांगत होते. आणि असं ज्ञान पहिल्यांदा ऐकल्यामुळं हे दोन्ही ब्राह्मण अवाक होऊन, आश्चर्यचकित होऊन श्री गुरूंकडे पाहत होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे वद कवण्या दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे पद कवना दाऊ. निश दिन श्रमसी मम हितार्थ तू किती तुझशी न देव. हृदयी वससी परिणज दिससी कैसे तुझ पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे पद कवना दाऊ. उत्तीर्ण नवे तुझ उपकार जरी तनु तुझ वाहू. बोधुनी दाविसी इहि पर नश्वर मनी उठला बाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे पद कवना दाऊ. कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कै साराहो. करी मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे पद कवना दाऊ. अजान हतबल रमित मनीची तळमळ कशी साहू. निरसुनी माया दावी अनुभव कशिती नको पाहू. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उकलुनी मनीचे हित गुज सारे पद कवना दाऊ. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू.
भूकलुनी मनीचे हित गुज सारे पद कवना पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हित गुज सारे पद कवना दाऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नामधारका शिष्य राणा लागे सिद्धाची आचरणा विनवित से वचना ऐका श्रोते एक चित्ते जय जयाजी सिद्ध योगी तू तारक आम्हा जगी ज्ञान प्रकाश करणे लागे दिले दर्शन चरणाचे चतुर्वेद विस्तारेसी श्री गुरु निरोपिती विप्रांसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा वेदातारा शिष्य वचन ऐकोनी सांगता झाला विस्तारोणी ऐक शिष्या नामकरणी अनुपम महिमा श्री गुरूंची किती प्रकारे विप्रांसी श्री गुरु सांगती हितासी न ऐकती द्विजतामसी म्हणती वाद का पत्र देणे एवढं ज्ञान सांगितलं सर्व प्रकारे समजून सांगितलं तरी अहंकारी ब्राह्मणांना श्री गुरूंची भाषा काही समजली नाही परंतु त्यांनी आपला हट्ट सुद्धा त्या ठिकाणी सोडला नाही आम्ही जयपत्र घेतल्याशिवाय इथून जाणार नाही असा हट्ट श्री गुरूंपाशी ते करू लागले नाहीतर आमच्याशी चर्चा करा श्री गुरूंनी श्री गुरूंना त्यांचा अतिशय राग आला आणि जशी तुमची इच्छा असं म्हणून श्री गुरूंनी त्या ठिकाणी रस्त्याच्या दिशेने पाहिलं तो रस्त्यावरून एक चांडाळ व्यक्ती जात होता आता हा चांडाळ व्यक्ती म्हणजे चांडाळ कर्म म्हणजे काय की एखादी व्यक्ती गतप्राण झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपण कुठे घेऊन जातो हा मला माहित नाही म्हणून विचारलं कुठं बर ठीक आहे आणि तिथलं जे कर्म करतो ते जे प्रेत आहे ते प्रेत शेवटपर्यंत अग्नीला समर्पित होईपर्यंत तिथं जो उभे राहतो त्याला चांडाळ म्हणतात त्या ठिकाणी जे नैवेद्य वगैरे दाखवले जातात दिले जातात त्यावर त्या चांडाळाचा अधिकार असतो याला म्हणतात चांडाळ कर्म स्मशान हे त्याचं घर असतं आणि असा जो चांडाळ पुरुष आहे एक व्यक्ती होता तो त्या मार्गाने जात होता श्री गुरूंनी आपल्या 2 शिष्यांना सांगितलं की त्याला घेऊन या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ऐसे उत्तर ऐकोनी करणी कोप करीती श्री गुरुमणी जैसे तुमचे अंतःकरणी तैसी सिद्धी पावी म्हणती सर्पाचे पेटारियासी कोरू जाता मुशक कैसी जैसा पतंग दीपासी करू आपला आत्मघात हे 2 जे महाज्ञानी स्वतःला समजत होते असे अहंकारी ब्राह्मण जसं उंदीर सापाच्या पिटाऱ्यामध्ये जातोय आणि स्वतःचा आत्मघात करून घेतोय त्याप्रमाणे हे 2 अहंकारी घमंडी ब्राह्मण श्री गुरूंच्या पाशी आलेले आहेत ज्याप्रमाणे एखादं हरिण वाघाच्या तावडीत सापडतंय त्याप्रमाणे हे दोघे जण श्री गुरूंच्या आता तावडीत सापडलेले आहेत तैसे विप्र मदोन्मत्त श्री गुरुमूर्ती न ओळखत बळे आपुले प्राण देत दिवांधवत द्विज देखा इतके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती न रासी दुरे शिष्यासी म्हणती पाचारी कवन जातो मार्गस्थ त्या चांडाळाला घेऊन श्री गुरूंच्या समोर ते आलेले आहेत चांडाळाला खूप आनंद झाला की श्री गुरूंनी माझी विचारपूस केली या गावात माझी कोणी विचारपूस करत नाही चांडाळ कर्म करणारा याला हीन कर्म किंवा नीच कर्म म्हणतात आणि नीच कर्म करणाऱ्यापाशी कोण संबंध ठेवणार अशा लोकांना घाबरतात लोक गावाने कधीही माझी विचारपूस केली नाही माझं नाव विचारलं नाही काही नाही आणि श्री गुरूंनी माझी विचारपूस केली त्या चांडाळाला खूप आनंद झाला
पहिल्यांदा सर्वप्रथम श्री गुरूंना वंदन केलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यतीश्वर श्री गुरु महाराज त्याला म्हणतात की तू कोण आहे? गुरुराया, मी एक चांडाळ आहे. मी गावाच्या बाहेर राहतो. आपण मला बोलवलं आणि माझ्याशी संवाद साधला, यातच माझ्या जीवनाचं सार्थक झालं गुरुराया. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. माझे पित्र धन्य झाले. माझ्या पित्रांचा उद्धार झाला. आज माझं भाग्य उजळालं. श्री गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. आपला दंड एका शिष्याच्या हातामध्ये दिला आणि त्याला सांगितलं की जमिनीवर 7 रेषा काढ. त्या ठिकाणी श्री गुरूंच्या समोर 7 रेषा काढण्यात आल्या. ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुधारस, लोहासी लागता परिस सुवर्ण होता काय वेळ. श्री गुरु आपल्या भक्तांकडे कधीही विषम दृष्टीने पाहत नाही. श्री गुरु कधीही याला जवळ याला लांब असं कधी करत नाही. समदृष्टीने श्री गुरु आपल्या सर्व भक्तांकडे पाहतात. आणि श्री गुरूंची कृपा झाली तर लोखंडाचं सुद्धा सोनं होतं, मातीचं सुद्धा सोनं होतं, यात शंकाच नाही. हे भक्तराज, यतीश्वर त्या चांडाळाला म्हणतायत की हे भक्तराज, त्या पहिल्या रेघेवर उभा राहा. तो चांडाळ त्या पहिल्या रेघेवर उभा राहिला आणि आता गुरु महाराज त्याला विचारतात की हे भक्तराज, आता सांग तू कोण आहे? हे गुरुराया, त्या समयी त्या चांडाळाला मागच्या जन्माचं स्मरण झालं. पहिल्या रेगेवर उभा राहताच मागच्या जन्माचं स्मरण झालं आणि मागच्या जन्मीच त्याचं जे नाव आहे ते नाव त्यांनी श्री गुरुरायाला आणि साऱ्या गावांना सांगितलं. मी किरात जातीचा आहे आणि माझं नाव वनराखा आहे. ठीक आहे. आता त्याला दुसऱ्या रेघेवर उभा राहायला लावलं. तो आता दुसऱ्या रेघेवर उभा राहिला. हे भक्तराज, आता सांग तू कोण आहे? त्याला आता मागच्या दुसऱ्या जन्माचं स्मरण झालं. त्या जन्मामध्ये त्याचं जे नाव होतं त्याचं नाव सांगितलं, त्याच्या मात्या पित्याचं नाव सांगितलं, तो काय काम करत होता त्याचं नाव सांगितलं, त्याच्या बायकोचं नाव सांगितलं, मुलाबाळांचं नाव सांगितलं, त्याच्या गावाचं नाव सांगितलं. आता श्री गुरुने त्याला तिसरी रेषा ओलांडायला सांगितली. आता त्या ठिकाणी उभं राहतात, ती रेषा ओलांडतात, त्याला तिसऱ्या गत जन्माचं स्मरण झालेलं आहे. आता गुरुराया त्याला म्हणतात की हे भक्तराज, आता आपला परिचय दे. त्यावेळेस गुरुदेव म्हणतात, गुरुदेवांना तो आपलं नाव सांगू लागला की माझं नाव आहे गंगापुत्र, गंगासुत. मी गंग्याच्या काठी राहतोय गुरुराया आणि मी नावाडी आहे. आजूबाजूला गावातील त्या गाणगापूर नगरीतील सर्व जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ सर्व आश्चर्य मानू लागले. सर्व अवाक होऊन शांत चित्ताने गुरूंची लीला पाहू लागले. आता श्री गुरूंनी त्याला चौथी रेषा ओलांडायला सांगितली. त्याला मागच्या चौथ्या जन्माचं स्मरण झालं. आता विचारतात की हे भक्तराज, तू कोण आहे? आता तो सांगतोय की मी शूद्र आहे. श्री गुरूंनी आता 5वी रेषा ओलांडण्याची आज्ञा केली. आता तू कोण आहे? यतीश्वर, मी सोमदत्त आहे. माझं नाव सोमदत्त आहे. मी वैश्य आहे. आता 6वी रेषा ओलांड. 6वी रेषा ओलांडली. तो त्यावेळेस श्री गुरूंना तो म्हणतोय की मी क्षत्रिय आहे आणि माझं नाव गोदावरी आहे. त्याने आपला पूर्ण परिचय दिला. आपलं कुळ, आपलं गोत्र, आपली नगरी, आपले माता पिता, आपले मुलं बाळ सर्वांची त्यांनी नाव सांगितलं. आता पुढे काय होईल याची सर्व गावकऱ्यांना उत्कंठता लागलेली आहे. 7वी रेषा लंगिताक्षण अग्रजाती विप्र आपण वेदशास्त्रादी व्याकरण अध्यापक नाम आपले. आणि 7वी रेघा ओलांडताच त्याला गत 7व्या जन्माची आठवण झाली. मी वेदशास्त्री ब्राह्मण आहे, माझे नाव अध्यापक आहे. हे भक्तराज, कोण आहे तू? मी ब्राह्मण आहे आणि मी वेदांचा ज्ञाता आहे. ठीक आहे.
चल पुढे. आणि या अहंकारी दोन ब्राह्मणांबरोबर आता वेदांवर चर्चा कर. आणि त्या चांडाळाला, परंतु श्री गुरूंच्या कृपेने ज्याला 7व्या जन्माचं स्मरण झालं, त्या चांडाळाला आता त्या चांडाळाला 7व्या जन्माचं स्मरण झालेलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. 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 श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. 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 वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. श्रीपाद श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु म्हणती तयासी वेदशास्त्री अभ्यास म्हणसी आले विप्रचर्चेसी वाद करा त्यासवे. आता त्या चांडाळाला 7व्या जन्माचं स्मरण झालेलं आहे. आणि त्या चांडाळाला म्हणतायत की या अहंकारी उन्मत्त मदोन्मत्त दोन ब्राह्मणांबरोबर वेदांवर चर्चा करा. आणि ती जी प्रसंग त्या दोन ब्राह्मणांनी पाहिला, त्यांचं अंग थरथर करतय, अंगाला शहारे फुटलेत, घाम आलाय. आणि सद्गुरूंच्या चरणी त्यांनी लोटांगण घातलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांगाचा थरकाप उडतोय आणि हात जोडून ते दोन्ही मदोन्मत्त ब्राह्मण, परंतु आता पश्चाताप झालाय, हात जोडून त्या यतीश्वरांच्या समोर उभे राहिलेत. म्हणते आम्हाला क्षमा करा, आमच्या हातून खूप मोठा अपराध घडलाय, आपण खरंच परब्रह्म आहात आणि आम्ही तुमची कुचेष्टा केली, आम्हाला क्षमा करा. त्यावेळी यतीश्वर म्हणतायत की जोपर्यंत आपल्याला वेळ आहे तोपर्यंतच आपण संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि एकदा वेळ निघून गेली त्यावेळेस प्रायश्चिताशिवाय आपल्याला पर्याय नाही. महाराज आम्ही प्रायश्चित घेण्यासाठी तयार आहोत, आम्हाला प्रायश्चित द्या. त्यांच्यावर पाहिलं, त्यांच्यावर कृपादृष्टी केली, कृपादृष्टी टाकली. जा संगमावर आपला देह त्या पाण्यामध्ये समर्पित करा, त्या ठिकाणी जलसमाधी घ्या. एवढ्या अहंकाराने आपण अख्ख्या भारतामधील सर्व ब्राह्मणांचा
ज्ञानीजनांचा अपमान केला त्याचं हेच प्रायश्चित आहे. आणि त्या दोन्ही ब्राह्मणांनी श्री गुरु आज्ञेने संगमावरील त्या पवित्र अशा तीर्थामध्ये जलसमाधी घेतली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि 12 वर्ष त्यांना ब्रह्मपिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे. ब्रह्म राक्षस योनी त्यांनी भोगली आणि श्री गुरूंच्या कृपेने त्या 2 अहंकारी ब्राह्मणांचा सुद्धा उद्धार झालेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अतिविशेषा ऐकता जाती सर्व दोष ज्ञान ज्योती प्रकाशे. सिद्ध नामधारकाला म्हणतात की हे जे चरित्र आहे, हे गुरूंचं चरित्र आहे, हे जर चिंतन केलं, हे ऐकलं तर सर्व जन्मजन्मांतरीचे दोष नष्ट होतात आणि मनुष्याचा उद्धार होतो. श्री गुरु म्हणती पतितासी आपले पूर्वजन्म पुससी सांगेन ऐक परियेसी चांडाळ जन्म होणार गती. पुण्य पापाची गती आपले आर्जव भोगती कर्म विपाकी असे ख्याती नीच श्रेष्ठ कर्मानुसार. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण याचे पासाव चांडाळ वर्ण उपजला असता ज्ञातीहीन जाती विभाग कर्मापरी. तो जो मातंग आहे परंतु त्याला ब्रह्मज्ञानाची किंवा वेदज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, तो श्री गुरूंपुढे आला आणि त्याला श्री गुरूंना वंदन करतोय. महाराजांना प्रश्न विचारतो की हे स्वामी राया, मी जर मागच्या 7व्या जन्मामध्ये जर ब्राह्मण होतो, ब्रह्मज्ञानी होतो, मला सर्व वेदांचं ज्ञान होतं, तर आज मी चांडाळ कुळामध्ये जन्म का घेतला, शूद्र कुळामध्ये माझा जन्म का घेतला. तो त्यावेळेस श्री गुरु त्याचा भूतकाळ सांगतात की हे भक्तराज, जसं कर्म केलं तसं फळ मनुष्याला भोगावं लागतं आणि त्याचप्रमाणे त्याची अधोगती होते आणि उन्नती घडते. ते कर्म तू काय केलं मी तुला सांगतो. जर शूद्र जातीच्या पुरुषाने जर ब्राह्मण स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवले तर त्याला चांडाळ योनी प्राप्त होते. विप्राने जर अनैतिक संबंध ठेवले परस्त्रीशी, म्हणजे ब्राह्मण आणि परस्त्रीशी जर अनैतिक संबंध ठेवले तर त्याला चांडाळ योनीची प्राप्ती होते. आणि हे पाप कर्म तुझ्या हातून त्या जन्मामध्ये घडलं आणि म्हणून तुझी अधोगती झालेली आहे आणि तू आता चांडाळ कुळामध्ये जन्माला आलेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु अथवा माता पिता सांडोनी जाय तत्वता चांडाळ जन्म होय निरुता सोडिता कुल स्त्रियेसी. पतिव्रता स्त्रीचा जर अपमान केला आणि तिचा त्याग केला, पतिव्रता जी पत्नी आहे तिचा त्याग केला तर चांडाळ जन्माची प्राप्ती होते. माता पित्याची अवहेलना केली, गुरुची अवहेलना केली तरी चांडाळ जन्माची प्राप्ती होते. कुलदैवतेचा अपमान केला, कुळाचार घरामध्ये जर झाला नाही तरी चांडाळ जन्माची प्राप्ती होते. बजे आपण एक दैवत दुजे देव निंदा करीत तोय होय अपस्मारित्र दारिद्र्य रूपे पीडित असे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. माता पिता गुरुवर्जुन वेगळा होय श्री आपण बेरडाचे पोटी उपजवून रोगी होऊन राहत असे. श्री गुरुचरित्रामध्ये या ठिकाणी सांगितलं आहे की मात्या पित्यापासून जो मुलगा वेगळा राहतो तो बेडकाच्या पोटी जन्म घेतो. तुला आता केलेल्या पापाचे क्षालन कसे करायचे याचा मार्ग सांगतो असे सांगून श्री गुरु त्या चांडाळाला पाप शालन मार्ग सांगू लागले. हे भक्तराज, तुझ्या हातून अनेक पाप कर्म घडलेले आहे आणि या पाप कर्माचे पादक शालन कसे करायचं, तर पहिला मार्ग आहे तीर्थयात्रा, दुसरा आहे दान धर्म, तिसरा आहे अन्नदान, चौथा आहे वस्त्रदान, पाचवा आहे तपश्चर्या, 6वा आहे गुरुसेवा, 7वा आहे तीर्थयात्रा. असे अनेक मार्ग पापकर्मातून शालन होण्यासाठी असतात आणि त्याने आपले हळूहळू प्रारब्धाची शुद्धीकरण होते.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी श्री गुरुचरित्र कथेमध्ये शिवपुत्र भगवान शिवशंकराचा जो पुत्र आहे असे वीरभद्र महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांनी हात वरती करायचे. नमो पार्वती पतये हर हर महादेव. वीरभद्र भगवान की जय. वीरभद्र भगवान की. वीरभद्र भगवान की जय. शंकराचं भजन घ्या. भगवान शंकराचं या. वीरभद्र सेटिंग केलेला आहे व्यवस्थित. हा तुम्ही कोरसलाच राहून जातो. काही सेटिंग मध्ये बदल करू नका. बोल भोलेनाथ भगवान की जय. शंकराला माझ्या हरिओ महादेवाला माझ्या शंकराला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या 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 महादेवाला देवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. हो गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा. गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा गळ्यात शोभती रुद्राक्ष माळा. पायात नूपुर छान देवाच्या माझ्या पायात नूपुर छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. महादेवाच्या हातात डमरू त्रिशूळ महादेवाच्या हातात डमरू त्रिशूळ. महादेवाच्या हातात डमरू त्रिशूळ महादेवाच्या हातात डमरू त्रिशूळ. कपाळाला भस्म शोभे छान देवाच्या माझ्या भस्म शोभे छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान. हर हर महादेव. वीरभद्र भगवान जय भोलेनाथ. जय. बोला वीरभद्र महाराज की जय.
छान हो कैलासी नाच तो छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान जय भोले शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती शंकराच्या मांडीवर गिरिजा गणपती ओ महादेवाच्या मांडीवर गिरिजा गणपती महादेवाच्या मांडीवर गिरिजा गणपती शोभून दिसतोय छान हो शोभून दिसतोय छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान ए शंकराला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या महादेवाला देवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान 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 आवडते बेलाचे पान बोल भोलेनाथ भगवान की जय हर 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 महादेव बोला वीरभद्र महाराज की जय बोला वीरभद्र महाराज की जय वीरभद्र महाराज की जय नमो पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कैलास महाराज काय म्हणते प्रश्न विचारला त्यांनी सगळ्या देवांमध्ये पॉवरफुल देव कोणता आहे हा लिंक लागली त्यांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खूप छान असं भगवान शिवशंकराचं भजन भावनी गायलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळे वाजवायचे एकदा. दरवर्षी ते या ठिकाणी श्री सद्गुरू धर्मनाथ महाराजांच्या उत्सवामध्ये आपली हजेरी लावण्यासाठी आवर्जून येत असतात. त्यांच्यावर अशी धर्मनाथ महाराजांची नाथांची कृपा राहो हीच मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. दत्तकथेचा उर्वरित काहीसा भाग राहिलेला आहे. ज्या चांडाळाची आपण कथा ऐकत आहोत त्या अहंकारी ब्राह्मणांची कथा आपण श्रवण केली, चिंतन केले. आता जो चांडाळ आहे तो त्याला 7व्या जन्माचं स्मरण झालंय आणि या जन्मातली त्याची जी बायको आहे त्याची मुलं आहेत त्या ठिकाणी आलेत. आता तो बुद्धीनी मनाने कोण आहे? तो ब्राह्मण आहे. आणि शरीराने कोण आहे? चांडाळ आहे. श्री गुरूंनी चांडाळामुखी वेद वदवले आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपल्या प्रभागाचे वार्डाचे नवनिर्वाचित आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक महेश भाऊ लोंढे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आजच अतिशय आनंदाची बातमी आली नाही. आज पहिल्यांदाच नाथांच्या दरबारात त्याला सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्या. आदेश बोले माईक द्या त्यांच्याकडं. हा ते पण खरंच आहे. काही व्यासपीठाचे पथ्य असतात आणि महेश भाऊ हे खूप मोठे नाथ भक्त आहेत. दर अमावस्याला त्यांची नाथांची खेटी असते आणि नगरमध्ये त्यांनी नाथांचे नवनाथांचं कथाचरित्र भव्यदिव्य असं कथाचरित्र आयोजित केलं होतं.
आणि नाथांची त्यांच्यावर कृपा होतीच. ते पहिलंच त्यांना सांगितलं होतं की तुमचा गुलाल पक्का आहे, आदेश. हां, या ठिकाणी खूप सर्वांना आनंद झालेला आहे आणि सर्वांच्या वतीने 2 शब्द मी बोलायची विनंती करतो त्यांना. 2 शब्द माईक द्या त्यांच्याकडे. आज आपल्या या कथेच्या निमित्ताने साईराम सोसायटीमधील उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी व आजी सगळ्यात जास्त महाराज तुम्हाला मी सांगतो, मला महिला वर्गांनी जास्त साथ दिली. पुरुष वर्गांपेक्षा महिला वर्गांनी एवढी मला साथ दिली की शब्दरूपी मी सांगू शकत नाही. 3,000चं मध्याधिक्य पहिल्याच वर्षी पहिल्या टर्मला मला मिळालं. म्हणजे अख्ख्या नगर शहरात नाही कुणाला तर मला मिळालेलं आहे. हे सगळ्यांचं मेन म्हणजे मला तेवढी लागली. तर मला एवढ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आता ही कथा चालू आहे, इथं राजकीय बोलणं काही उपस्थित राहणार नाही, पण आता एवढंच सांगतो की तुमच्या सोसायटी जबाबदारी ही माझी राहिली आणि इथून पुढे काही काम असेल तर मला हक्काने मला फोन लावा. हे काम तुमचं मार्गालाच लागणार. धन्यवाद. आदेश. सर्व नाथ भक्तांच्या वतीने सद्गुरू मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ देवस्थान श्री औदुंबर मठच्या वतीने आपल्याला भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा. इथून पुढे अशीच प्रगती करा आणि समाजसेवा निरंतर चालू ठेवा. सर्व दिनदुबळ्यांचे कैवारी व्हा अशी नाथांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आदेश. हार काढू नका पैलवान तो. आदेश. तो नाथांचा हार आहे तो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री देव दत्त. हा चांडाळ भक्तराज आपल्या आपल्या पत्नीला ओळखाना. तो तिला म्हणतो, चांडाळनी लांब हो, दूर हो माझ्यापासून. ते आपल्या मुलाबाळांना सुद्धा ओळखेना. आणि ती जी स्त्री आहेत आणि ती मुलं आहे श्री गुरूंना शरण आली. विनंती करतात की महाराज तुम्ही असं काय केलंय की आमचा नवरा आम्हाला ओळखाना. ते मुलं म्हणतात, आमचे बाबा आमचे वडील दादा आमचे आम्हाला ओळखेना, ते आम्हाला हिनवू राहिलेत. ते तो बुद्धीने ब्राह्मण आहे आणि शरीराने चांडाळ आहे. आणि श्री गुरूंनी अशी लीला केली की चांडाळाच्या मुखात वेद वदवले. हा जो प्रभाव होता, हा प्रभाव श्री गुरूंनी त्याला लावलेल्या भस्माचा प्रभाव होता. आपल्या झोळीतून जे भस्म त्या श्री गुरूंनी त्या चांडाळाला लावलं, त्यामुळे त्याला ते ज्ञान प्राप्त झालं. मग एका शिष्याला सांगितलं की संगमावर जा आणि 1 बादलीभर पाणी घेऊन ये. ते पाणी त्याच्या अंगावर टाकलं, सर्व भस्म निघून गेलं आणि तो पुन्हा बुद्धीने ज्ञानाने चांडाळ झाला. त्याला मागच्या जन्माचं विस्मरण झालं आणि तो आपल्या पत्नीबरोबर आणि आपल्या मुलाबाळांबरोबर आपल्या घरी निघून गेला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तो आता या ठिकाणी सर्व शिष्य वर्ग त्रिविक्रम भारती श्री गुरूंना भस्म महात्म्य विचारतायत. आणि भस्म महात्म्याबरोबर आलं रुद्राक्ष महात्म्य. तर उद्याच्या कथेमध्ये आपल्याला भस्म आणि रुद्राक्ष महात्म्याचं चिंतन करायचं आहे की भस्म धारण कसं करावं, भस्म कोणत्या बोटाने लावावं, भस्म लावताना कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या दिशेला बसावं, कोणत्या दिशेला बसू नये, कसं बसावं, कोणत्या बोटांनी लावावं, असे सर्व नियम श्री गुरु उद्या भस्मा महात्म्यामध्ये सांगतील.
भस्म लावल्याने काय होतं, भस्म लावल्याने कसे दोष नष्ट होतात, भस्म लावल्याने परमार्थ वृद्धी कशी होते, परमार्थ कसा प्राप्त होतो, रुद्राक्ष धारण करणाऱ्याची उन्नती कशी घडते, तो कथाभाग उद्याच्या कथेमध्ये आपल्याला श्रवण करायचा आहे. झालेली सर्व सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी, नाथांच्या चरणी, आपल्या सर्व संत महंतांच्या चरणी अर्पण करतो. आणि एक भजन आपल्याला घ्यायचंय आणि भजन करून आपण आरती करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त. कोण घेते भजन? हं? गोपालजी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हॅलो. 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 बोली सच्चे दरबार की. बाबा श्याम के चरणों में एक भेंट. हो हो. दरबार तेरा दरबारों में कुछ खास अहमियत रखता है, उसको वैसा मिल जाता है जो जैसी नीयत रखता है. हाथ जोड़ विनती करूं, सुनियो चेत लगा. दास आ गयो शरण में, रखियो इसकी. बाबा हेलो. 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 कि बाबा ये दरबार में वैसे तो नाथ जी की मेरी पूरी आशीर्वाद है और ऐसे ही आशीर्वाद हमेशा बना रहे. तो बाबा चरणों में यही एक भजन है. मैं पाता रहूं तेरा प्यार सावरे, मैं आता रहूं दरबार सावरे, मैं आता रहूं दरबार सावरे, मैं पाता रहूं तेरा प्यार सावरे, मैं पाता रहूं तेरा प्यार सावरे. मैं आता रहूं दरबार सावरे, मैं आता रहूं दरबार सावरे. दोनों हाथ बाबा के लिए. जय श्री श्याम. राधेश्याम.
सारी दौलत बाबा तेरे चरण की धूली, मेरी सारी दौलत बाबा तेरे चरण की धूली। मेरी सारी दौलत बाबा तेरे चरण की धूली। हो मेरी सारी दौलत बाबा तेरे चरण की धूली। तूने उस पल याद रखा जब सारी दुनिया भूली, तूने उस पल याद रखा जब सारी दुनिया भूली। करना यूं ही उपकार सावरे, करना यूं ही उपकार सावरे। मैं आता रहूं दरबार सावरे, मैं आता रहूं दरबार सावरे। राधे श्याम। मैं पाता रहूं तेरा प्यार सावरे, मैं पाता रहूं तेरा प्यार सावरे। मैं आता रहूं दरबार सावरे, मैं आता रहूं दरबार सावरे। दोनों हाथ बाबा के लिए। जय श्री श्याम। बोल श्याम प्यारे की जय। अपने बने पराए सारे तूने साथ निभाया, अपने बने पराए सारे तूने साथ निभाया। अपने बने पराए सारे तूने साथ निभाया, ओ अपने बने पराए सारे तूने साथ निभाया। धक्के खाए जग वालों से तूने हाथ फिराया, धक्के खाए जग वालों से तूने हाथ फिराया। यूं ही फिराना हर बार सांवरे, यूं ही फिराना हर बार सावरे। मैं आता रहूं जय हो। दरबार सांवरे, राधे श्याम। आता रहूं दरबार सावरे। मैं पाता रहूं तेरा प्यार सांवरे, मैं पाता रहूं तेरा प्यार सावरे। मैं आता रहूं दरबार सांवरे, मैं आता रहूं दरबार सावरे। राधे श्याम। सर से लेकर पांव तलक तेरा कर्जा है बाबा, सर से लेकर पांव तलक तेरा कर्जा है बाबा। सर से लेकर पांव तलक तेरा कर्जा है बाबा, ओ सर से लेकर पांव तलक तेरा कर्जा है बाबा। सोच नहीं सकता था उससे दिया है तूने ज्यादा, सोच नहीं सकता था उससे दिया है तूने ज्यादा। शाम का तू ही संसार सांवरे, हाँ शाम का तू ही संसार सावरे। आता रहूं दरबार सावरे। जय हो। आता रहूं दरबार सावरे। यूं ही मैं पाता रहूं तेरा प्यार सांवरे, मैं पाता रहूं तेरा प्यार सावरे। आता रहूं राधे श्याम। दरबार सांवरे, मैं आता रहूं दरबार सावरे। मैं आता रहूं दरबार सावरे। मैं आता रहूं दरबार सावरे। मैं आता रहूं दरबार सांवरे। बोली हरे के सहारे की, बोली हाथ पकड़ने वाले की जय।
गुरुदेव की इजाजत और उनकी अनुमति का पालन करना जरूरी है। बाबा खाटू श्याम के मंदिर के दर्शन किसने किसने किए राजस्थान में? खाटू श्याम, चलो कोई बात नहीं, आपने किए महाराज? जाना चाहते हो बिल्कुल जाएंगे, और आप अकेले ही नहीं जाएंगे, पूरा महाराष्ट्र जाएगा। आपने किया? सांवरिया सेठ उदयपुर, शायद सांवरिया सेठ उदयपुर चित्तौड़ के पास, और खाटू श्याम जयपुर के पास। हरे का सहारा है। हो दे वाला देता है, देता छपर फाड़ के, और लेने पे जब आए तो लेता चमड़ी उदाड़ के। ऐसा मेरा बाबा है, देता तो इतना देता है कि जिसकी कोई सीमा ही नहीं। आपकी झोली छोटी पड़ेगी लेकिन उसकी झोली कभी छोटी नहीं पड़ती है। आपकी झोली छोटी पड़ेगी, जितना मांगना है उतना मांग सकते हो, वो हारे का सहारा है। कि बाबा हारा हूं बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। किस किस का दिल कहता है? कौन कौन हार के बैठा है दरबार में? कौन हार के बैठा है? जो दरबार में हार के बैठा है, माझी आप भी हार के बैठे हो, दोनों हाथ ऊपर, जो सभी हार के बैठे हैं। हारा हूँ बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। हारा हो बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। मेरे माझी बन जाओ, मेरी नाव चला जाओ, मेरे माझी बन जाओ, मेरी नाव चला जाओ। बेटे को बाबा शाह तुम गले लगा जाओ, बेटे को बाबा शाह तुम गले लगा जाओ। अरे श्याम। हारा हो बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। हारा हो बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। दोनों हाथ तालियां। राधे श्याम। मैंने सुना है तू दुखड़े मिटाता, बिन बोले भगतों की बिगड़ी बनाता। मैंने सुना है तू दुखड़े मिटाता, बिन बोले भक्तों की बिगड़ी बनाता। मैंने सुना है तू दुखड़े मिटाता, बिन बोले भक्तों की बिगड़ी बनाता। मिलता न किनारा है न कोई और सहारा है, मिलता न किनारा है, न कोई और सहारा है। हारा हूँ बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। हारा हूँ बाबा पर तुझ पे भरोसा
जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। बाबा है, बाबा के दोनों हाथों पर ये हो। बोल शंकर बाबा महाराज की। या ठिकाणी आज गुरुचरित्र कथेमध्ये श्री सद्गुरु कोंड्या मामा तुमसे ही जीवन मेरा ओ मेरे बाबा कैसे चलेगा समझ न पाता। तुमसे ही जीवन मेरा ओ मेरे बाबा कैसे चलेगा समझ न आ। तुम धीर बंधाते हो तो सांसें चलती है, तुम धीर बंधाते हो तो सांसें चलती है। मुझे समझ न आता है मेरी क्या गलती है। मुझे समझ न आता है मेरी क्या गलती है। हारा हूँ बाबा पर तुझ पे भरोसा है। जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। हारा हूँ बाबा पर तुझ पे भरोसा है। जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता 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 है। बोलिए हारे के सहारे की जय। बोलिए दिल को जीतने वाले की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव। वाढू नका जास्त. हॅलो हॅलो हॅलो. बाबांच्या नाथांच्या या दरबारामध्ये सद्गुरू शंकर महाराज आणि संत गुरुवर्य कोंडीराम मामा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांचं स्वागत करायचं टाळ्या वाजवून. जोरात टाळ्या वाजवायच्या एकदम. शंकर बाबा हात जोडितो घ्या मज पदरात. बाबा घ्या मज पदरात. अष्टवक्र तुंग हो अष्ट